पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। जीजी, 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 आत येऊ का? जीजी, उर्मी, काय ग, काय करतेस? जीजी, हो काय, कुठे होतात तुम्ही? मी बाहेर होते, जरा कंटाळा आला म्हणून। चल ना जरा मोकळ्या हवेत। बरं, हे काय आहे? बरं झालं बरं का माझं लिहून। अरे वा, अरे बापरे, मी इकडे बाहेरच ठेवलं का? मला वाटलं मी नीट कपाटात ठेवलं असेल। ते जाऊ दे, पण मला मोकळं वाटलं हे लिहून। अरे वा, पत्र मी दादांनाच लिहिलं। बरं झालं, मोकळं वाटतंय मला खरंच। म्हटलं होतं की नाही? बरं आता काय करू त्याचं? आता जाळून टाका। तुला वाचून दाखवू? नाही नाही जीजी, हे असं कोणाला वाचून नसतं दाखवायचं, आणि कोणाच्या हाती तर मुळीच लागू द्यायचं नसतं। तुमचं मन मोकळं झालं ना, बस तर मग आता जाळून टाका ते। जाळून टाकू? हो। अगं पण जीजी, मी सांगते ते ऐका ना प्लीज। बरं ठीक आहे, पण काडेपेटी आणावी लागेल। बरं जीजी, त्याआधी ह्या सोहळ्याचं काय करायचं असतं सांगा ना मला। म्हणजे सुती साडी नेसायची असते ना, आणि सोहळं घालून काहीतरी करायचं असतं की नाही? चल दाखवते तुला, ये। काही नाही, ते माहिती ना मला। जीजी, माझ्यावर ना हे असले संस्कार नाही आहेत। म्हणजे पुढे जाऊन काहीतरी काम करायचं किंवा नोकरी करायची, हे असेच संस्कार आहेत मनावर। म्हणजे मला जेवण बनवण्याची काहीच प्रॉब्लेम नाही आहे, माझी तयारी आहे कष्ट करायची, पण हे सगळं विधी म्हणून करायला हरकत आहे। माझ्या बाबाला कळलं ना मी हे सगळं करते तर फाडून खाईल तो मला। मला कळत नाही माईंना हे सगळं कसं सांगू, पण जीजी मी हे सगळं नाही करू शकत। मग तू बोललं पाहिजेस। मला नाही जमत माईंना असं दुखवायला। पुनर्वसूला सांग। मला आता या घरात माझ्यामुळे अजून कुठल्याही प्रकारचा वाद नकोय। मग मी बोलू का? नाही नाही, ते तर अजिबात बरोबर दिसणार नाही। काय करणार तू? बघू, काहीतरी करायला हवंच आहे, कारण बाबांनी जर मला हे सगळं करताना पाहिलं ना तर त्याला तर हार्ट अटॅक येईल। माता सुचत नाहीये मला जीजी। वासूशी पण बोलतेय मी, पण जीजी तुम्ही हे सगळं प्लीज कोणाला सांगू नका। म्हणजे मी ना फार विश्वासाने सांगते हे सगळंच तुम्हाला। माझ्या आयुष्यात आता दोन बाजू आहेत, सासर आणि माहेर।
एकमेकांशी कधीच जोडल्या न जाणाऱ्या दोन बाजू, आणि या दोन्ही बाजू मला एकमेकांपासून लपवायच्या आहेत ना, ही सगळ्यात मोठी कसरत होऊन बसली आहे माझ्यासाठी. मला कळत नाहीये काय करावं, पण तुम्ही कोणाला सांगू नका. नाही सांगणार. हा काय ग नंदे? आता इकडे ये पटकन. हे नाही, हा माझं अजून झालेलं नाहीये. अगं ते नंतर कर. मी तुझ्या भानगडीत पडणार नाहीये नंदे, आधीच सांगते. ते हात जोडते तुझ्या पुढे मी आता. ते काय ग, तुला पाहिजे तेव्हा तू हात जोडतेस, तुला पाहिजे तेव्हा तू अपमान करतेस. काय समजतेस काय तू स्वतःला? आत्या मी अडकलीये. अडकणारच आहेस तू कशा ना कशात, नसते उद्योग करत बसलीस तर. अगं मी कोणली गेलीये. कुंडली गेलीस? हो, चिचीच्या खोलीत, आणि दार बाहेरनं बंद आहे. तू आली नाहीस ना तर आपल्या दोघींना जावं लागेल. कुठे? काकाकडे. अगं बाई, आता आणखी काय करून ठेवलंयस तू? तू ये पटकन, कडी उघड, मी तुला सांगते सगळं. जिजी आल्या ना तर मी मेले आणि माझ्या बरोबर तूही. हो हो आलेच मी. नंदे, काय ग नंदे? हा काय झालं? तू चल पटकन, तुला सांगते चल. अगं अगं सांग तरी. दाराला कडी लावली असं वाटत होतं मला. मी विसरत चालली का काय सगळं. मस्त झालं लेक्चर, खूप मजा आली मला. अगं लेक्चर संपल्यानंतर सगळ्या मुलामुलींनी माझ्या भोवती गराडाच घातला. नाही काय की बिचाऱ्यांना आजपर्यंत असं गोडी लावणारं संस्कृत शिकवणारे कोणी मिळालेच नव्हते. आणि प्रिन्सिपल सरनी तर मला बजावलंय की तू कुठेही जायचं नाहीयेस, आम्ही तुला जाऊच देणार नाही म्हणे. मला ना खूप छान वाटतंय, खूप मजा आली मला आयुष्यात हेच करायचं असं वाटतंय. बाकी तुमचं काय काय केलंस? मी काही नाही. उर्मी, मी आज ना खूप खुश आहे. तू खुश आहेस ना, मग तुझ्यासाठी मी पण खूप खुश आहे. आय लव्ह यू उर्मी. आय लव्ह यू टू वासू. नंदे, थोडक्यात वाचली मी. कशाला नसत्या भानगडीत पडतेस का तू? तुला माहितीये ना त्यांनी काय केलंय माझ्या बरोबर? काय केलंय? चित्रीकरण केलं आणि दादांना दाखवलं. पण जिजींनी केलं नव्हतं ते. खवा बरोबर खडे सुद्धा रगडले जातात. म्हणजे आता काय करणार आहेस तू? मी आता काहीच बोलणार नाही. जे काय करायचं ते मी करून दाखवणार. माफ करा जिजी, तुमचा बळी दिल्याशिवाय माझं काम नाही होणार. नाही नाही जिजी, हे असं कोणाला वाचून नसतं दाखवायचं. आणि कोणाच्या हाती तर मुळीच लागू द्यायचं नसतं. तुमचं मन मोकळं झालं ना, बास तर मग आता जाळून टाका ते.
पासू मी हे सगळं नाही रे करू शकत. म्हणजे मला स्वयंपाक करण्याची काहीच प्रॉब्लेम नाहीये. बरं मी कळतंय ते मला, तुला असं सोळं नेसून धार्मिक वगैरे काही करायचं नाहीये. आणि ते सगळं चुकीचं आहे असंही माझं म्हणणं नाहीये. फक्त मी फार वेगळ्या संस्कारात वाढले. आणि तू हे सगळं केलंस हे कायमचं मागे लागणार तुझ्या. मला माईंना नाही सांगता येणार. मग मी सांगतो माईला. ते नाही रे बरोबर दिसत. उर्मी, तुझ्या बाबांना मी लिहून दिलंय की तुला मी घरकामाला जुंपणार नाही, धार्मिक कार्याचं कोणतंही बंधन घालणार नाही. आणि तू इथे आल्यापासून सगळं तेच चाललंय. असं काहीच नाहीये. सुरुवातीला सगळ्यांना थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागते. अगं पण किती ऍडजस्टमेंट करावी हे तरी ठरवायला लागेल ना आपल्याला. मला कोणाला दुखवायचं नाहीये. तू दुखवत नाहीयेस कोणाला, कळलं का? पण तू एक रेषा आखली पाहिजे की यापुढे मी नाही जाऊ शकत. आता त्यांना मी जवळची वाटते आणि विश्वासाची वाटते म्हणूनच त्या माझ्यावर ही जबाबदारी टाकतात ना. हो, पण तुला काय वाटतं हे तू सांगितल्यानंतर स्वच्छता नाही करणार तुमच्या नात्यात. दुरावा येईल असं मला वाटतंय. येऊ दे, नंतर परत सगळं ठीक होईल. चला बाई, सोहळ्यातल्या स्वयंपाकाचं एक ठरलं. मला वाटलं आता कुमून मनाला लावून घेते का काय, पण तसं काही झालं नाही. काय हो, तुम्ही कसला विचार करता एवढा? काय नाही, मठाधिपती या जबाबदारीतून आता मुक्त व्हायला हवं. असं का म्हणता हो? तुम्हाला जेव्हा मी संसारातून मुक्त व्हायला सांगतो तेव्हा तो नियम मलाही लागू होतोच की. पण मठाचं कार्य म्हणजे महाराजांचंच कार्य आहे ना. नाहीतरी मनाची गुंतवणूक आता सुटली पाहिजे सगळ्यातून. असं म्हणून कसं चालेल? तसंच असायला हवं. गृहस्थाश्रम झाला, आता मनाने तरी वानप्रस्थाश्रमी व्हायला हवं. पण आपल्या जबाबदाऱ्या कुठे संपल्यात अजून? तुम्हाला ती राजाची आणि ऋषींची गोष्ट माहितीये का? कुठली हो? सांगतो. एक राजा होता, त्याला त्याच्या ऋषींना भेटायला वनात आश्रमात जायचं होतं. काय आध्यात्मिक गोष्टी समजून घ्यायच्या होत्या, पण काही ना काही कारणानं ते मागेच पडत गेलं. एकदा तो जायला निघाला तेव्हा युद्धालाच तोंड फुटलं. मग पुन्हा जायला निघाला तेव्हा त्याचं लग्न, मग वडिलांचा मृत्यू, मग मुलांचा जन्म, मग त्यांची आजारपण, मग मुलं मोठी झाली, मग त्यांच्यासाठी वधू संशोधन. असं काही ना काही कारणाने त्याची आध्यात्मिक दीक्षा मागेच पडत गेली. मग राजाने विचार केला, या संसारातून काही मी मुक्त होत नाही, हा संसार मला काही सोडत नाही. तेव्हा ऋषींनाच राजवाड्यावर बोलवावं. म्हणून त्यांनी आपला सारथी आणि रथ ऋषींकडे पाठवला आणि राजा वाट पाहत बसला ऋषींची. सारथी एकटाच परत आला आणि म्हणाला, ऋषी व्यस्त आहेत, ते येऊ शकणार नाही. राजाने काही दिवसांनी परत सारथी आणि रथ पाठवला. पुन्हा तेच, पुन्हा तोच निरोप, मी व्यस्त आहे, मी काही येऊ शकत नाही. असं 5-6 वेळा झालं. तेव्हा राजाचं कुतूहल चाळवलं. ऋषी कशात व्यस्त आहेत, असं काय आहे जे त्यांना इथे राजवाड्यात येऊ देत नाहीये, हे जाऊनच बघावं. म्हणून राजा रथ घेऊन ऋषींच्या आश्रमात गेला, वनात. ऋषी एका विशालकाय वृक्षाखाली ध्यानस्थ बसले होते. राजा त्यांच्या पायाशी जाऊन बसला. त्यांचं ध्यान संपल्यावर मोठ्या विनम्रपणे त्यांना राजाने विनंती केली की आपण माझ्या राजवाड्यावर यावं. तेव्हा ऋषींनी
त्या वृक्षाला गच्च मिठी मारली आणि म्हणाले, अरे राजन, काय करू, हा वृक्ष मला सोडतच नाही, मी व्यस्त आहे, मी काही येऊ शकत नाही. तेव्हा राजाला आपली चूक उमगली आणि त्याने त्या ऋषींचे पायच धरले. तर असा आपणच आपला पसारा वाढवतो आणि त्यात आपण अडकून पडलोय म्हणून आक्रोश करतो. बरोबरच आहे तुमचं, पण अजून रामचंद्राचं सगळं मार्गी लागायचंय ना हो, आणि पुनर्वसूचंही सगळं नीट व्हायचंय. ते आपल्याशिवाय होणार नाही असं वाटतं का तुम्हाला? आपल्या समोर व्हायला हवं ना, म्हणजे डोळ्याचं पारणं फिटेल. हेच ते झाडाला मिठी मारणं. असू दे बाई, माझं आपलं आहे असंच. पोरा बाळांचं सुख बघण्यासाठीच मी जिवंत आहे. मला नाही तुमचं अध्यात्म विध्यात्म काही कळत. अहो, प्रपंचातून मुक्त व्हायला हे सगळं करण्याची गरज नसते, इच्छा असावी लागते. मला नाही बाई इच्छा ही होत अजून. एक विचारू, तुम्ही मुक्त आहात का या सगळ्यातून? मठाचा कार्यभार कोणातरी योग्य व्यक्तीवर सोपवला की मी मोकळा. त्यासाठी पुनर्वसू योग्य वाटतो ना हो तुम्हाला? हे बघ उर्मी, शेवटी आपण त्यांना कसं समजावून सांगतोय यावर अवलंबून आहे सगळं. कसंही सांगितलं तरी त्याचा अर्थ नाही ना बदलत. तू मला माईशी का बोलू देत नाही हेच कळत नाहीये मला. तसं नाहीये रे, पण आता आमचं एक स्वतंत्र नातं निर्माण झालंय ना. अशी कुठलीही गोष्ट तुझ्या थ्रू सांगण्याची सवय नाही राहिली मला तरी. मग असा अचानक एकच मुद्दा तुझ्याकडनं गेला तर त्यांना असंही वाटेल ना की उर्मीने का नाही सांगितलं. असं काही वाटणार नाही तिला. तुला कळत नाहीये वासू. उर्मी ती माझी आई आहे. हो, पण ती एक बाई पण आहे ना. म्हणजे एक बाई म्हणून मला त्यांचं मन कळू शकतं. मग आता यावर मी काय बोलणार? या सगळ्यावर आता मला एकच उपाय दिसतोय. कुठला? त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकायचं. म्हणजे माझं बॅकग्राऊंड काय आहे, मी कुठल्या घरातनं आले, माझा बाबा काय करतो, माझं बिलीफ सिस्टम काय, सगळं सगळं खरं खरं सांगून टाकायचं. ते तुला सून म्हणून नाकारतील मग. मला नाही वाटत तसं. तू दादांना ओळखत नाही उर्मी. दादा चांगले आहेत असं मला तरी वाटतं. ते चांगले आहेत पण ते तत्वनिष्ठ आहेत. आपल्या पुराणाचा आणि शास्त्राचा अभ्यास आहे त्यांचा, आणि ते न मानणाऱ्या लोकांना ते आयुष्यात थारा देत नाहीत. आणि तुझं काय मग? मी त्या एजवर आहे. म्हणजे तुझ्यासारखं नास्तिक घरात न वाढल्यामुळे मला धार्मिक गोष्टींचं तेवढं वावडं नाहीये. आणि तसंही या सगळ्याचा मी विचार करतोय हे मी त्यांच्याशी कधी बोललो नाही. आणि आता तुझं सगळं खरं सांगणं म्हणजे मलाही काय वाटतं हे त्यांना सांगावं लागेल. आणि ते त्यांना कदाचित आवडणार नाही. मग या घरातच काय, त्यांच्या मनातही आपल्याला स्थान मिळणार नाही. त्यांना जुमानलं नाही म्हणून ते एक वेळ माफ करतीलही, पण धर्माला न जुमानणाऱ्या माणसाला ते परत कधीच स्वीकारणार नाहीत. पण मग ती माणसं कितीही चांगली असली तरी? धर्माला न जुमानणारी माणसं चांगली असतात असं मुळी त्यांना वाटतच नाही. आणि त्यांना हे सहन पण नाही होणार. मग काय आता आयुष्यभर त्यांच्याशी असं खोटं बोलत राहायचंय का आपण? नाही, तू म्हणतेस तसं आपण त्यांना आधी जोडलं गेलो ना, एक माणूस म्हणून मान्य झालो, तर कदाचित ही वेळ येणार नाही आपल्यावर. तोच तर प्लॅन होता ना. पण आता आपण 2 पावलं पुढे गेलो की 20 पावलं मागे येतोय असं वाटू लागलंय मला. उर्मी, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं ठीक होईल. मला तरी वाटतं पण दादांना सगळं सांगून टाकायला हवं. तसं म्हणजे काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? नाही, काळजी करण्यासारखं नाही आहे, पण मला वाटतं काही टेस्ट आपण करून घेऊया. कारण आपण ब्लड टेस्ट आणि इतर सगळ्या टेस्ट करतोच आहोत, पण या वयात 6 महिन्यातून एकदा तरी रुटीन टेस्ट व्हायलाच हवी. नाही, तुम्ही सांगाल त्या सगळ्या टेस्ट करून घेऊ आपण. कधी कधी आजाराचं लक्षण आपल्याला लवकर दिसून येत नाही, आणि मग लवकर जर आजाराचं निदान झालं नाही तर मग कॉम्प्लिकेशन सुद्धा वाढतात. मग त्यापेक्षा आपण या टेस्ट करून घेतल्या तर बरं आहे. नंतर बघू आपण काय करता येईल ते पुढे. हो, तुम्ही सांगाल तसं काही. बर, येतो मी. लॅबवाले मला रिपोर्ट्स मेल करतीलच, मग मी फोन करतो तुम्हाला. पण या टेस्ट तुम्ही 2 दिवसात करून घ्या. थोड्या महाग आहेत.
नाही नाही हा हरकत नाही काहीच. नाही पण म्हणजे आपलं टेन्शनही राहणार नाही ना. हो हो नक्कीच. चाल, आणि काय लागलं तर फोन करा मला. हो नक्की. येतो. माईंना असा आशयाला लावून त्यांना नंतर धक्का देण्यात काहीच अर्थ नाहीये. आत्ताच मी कॉलेज जॉईन केलं. वासू, कधी ना कधीतरी हा निर्णय आपल्याला घ्यावाच लागणार आहे. हो पण ती वेळ नाही आली अजून. आली की मी आपणहून सांगेन. तोपर्यंत काय? तोपर्यंत आहे तसं चालू ठेवूयात. वासू, मला नाहीये माणसं तोडायची. उर्मी, मलाही हे गाव सोडायचं नाहीये. मग तत्व सोडावी लागतील. उर्मी, याला मी तत्व सोडणं म्हणणार नाही. आपल्या माणसांसाठी तत्वाला मुरड घालणं म्हणेन. अरे तुझं ठीक आहे, मी 24 तास त्यांच्या सोबत असते. का मग तेच तर मी तुला सांगतोय ना की तू पुढे तुझ्या शिक्षणाचा विचार कर, घराबाहेर पड. तू जर माईच्या समोर राहिलीस ना तर तिला वाटेलच की उर्मीनं हे करावं, उर्मीनं ते करावं. त्यापेक्षा तू घराबाहेर पड. मी सुनीलशी बोलतो, हवं तर आपण करूयात काहीतरी.